21 ऑगस्टचा तो दिवस. छत्रपती संभाजीनगर. एका घरातील मोबाईलची रिंग वाजते. समोरनं अनोळखी व्यक्ती कॉल करते. कोण? मुरलीधर चांदगुडे बोलताय का? ते म्हणतात हो बोलतोय. त्यांना समोरून अनोळखी व्यक्ती सांगते, लवकर या, तुमचा मुलगा खवड्या डोंगरावरती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहे. घरचं वातावरण अचानक बदलते. घाई गडबडीत मुरलीधर चांदगुडे व संगीता चांदगुडे खवड्या डोंगराकडे निघतात. इकडे कुणाल डोंगराच्या अगदी कडेवर उभा आहे. भरपूर लोक जमायला सुरू होतात. कोणालाच काहीच समजत नाही की हा असा का करतोय. कोणीतरी पोलिसांना कॉल करते. पोलीस येतात. अग्निशमक दल येते. त्याला समजावायला सुरुवात करतात की असं का करतोय, असं करू नको. तेवढ्यात स्थानिक सरपंच पण तिथे येतात. कोणीतरी म्हणतं की हा आयफोनसाठी असा करतोय. सरपंच मुलाला समजवतात की असं करू नको, मी तुला आयफोन देतो, पण तू असं अजिबात करू नको. माझ्याकडे बघ, माझ्याकडे आत्तासुद्धा साधा बटनचा फोन आहे. पण कुणाल काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. आता आपण जाऊया 20 वर्षापूर्वी. घरच्यांचा विरोध जुगारून मुरलीधर चांदगुडे व संगीता चांदगुडे यांनी प्रेमविवाह केला होता. त्यांना 2 मुले होती आणि 2 वर्षापूर्वीच एका मोठ्या मुलाचा अकाली मृत्यू झाला होता. कुणाला अभ्यासात हुशार होता. त्याला 10वीला 92% इतके मार्क होते व त्याचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण होईल वाटत असतानाच पुढे अनर्थ घडला. वडील हे ड्रायव्हर होते. आई या गृहिणीसोबत यूट्यूबर होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांनी टाकलेल्या व्हिडिओमध्ये त्यांचे व त्यांचे नणंद सासू सासरे यांच्यात वाद असल्याचं दिसत आहे. त्या व्हिडिओमध्ये संगीता चांदगुडे म्हणतात, भावाला गावी बोलावून घेतलीस व परत येऊ देत नाहीस. तुला काय वाटलं, मुरलीधर नाही आले तर आमचं कसं होईल, खर्च कसा भागेल, मग मी तुमच्या पाया पडेल. तर असं अजिबात होणार नाही. मध्येच मुरलीधर हे भाच्याच्या लग्नासाठी गावी आले होते. पण मध्ये दुसऱ्या बहिणीच्या मुलाचा अकाली मृत्यू झाल्यामुळे ते गावी थांबले. मात्र 10 दिवस तिकडे थांबल्याने संगीता व मुरलीधर यांच्यात खटके उडाले. आणखी एका व्हिडिओमध्ये ते पती आणि नणंद यांच्या नात्यावर भाष्य करतात. जी बायको तुमच्या वाईट काळात तुमच्या सोबत होती, तुमच्या आजारपणात हॉस्पिटलमध्ये चक्रा मारत होती, ती बायको वाईट वाटतं. आणि जी बहीण तुमच्या मैतीला येणार नाही असं सांगत होती, ती चांगली. कदाचित यालाच रक्ताचं नाते म्हणतात. यावरून हे दिसून येते की चांदगुडे कुटुंबात टोकाचा वाद होता. 4 महिन्यांपूर्वी मुरलीधर हे आई वडील व बहिणीच्या संपर्कात आले. मुरलीधर कुटुंबाच्या जवळ जाऊ लागले. हे बदल संगीता यांना खटकले. इथूनच खरा वाद सुरू झाला. आता इकडे कुणालला डोंगरावर उभे राहून जवळपास 2 तास झाले होते. कुणाला आपली नेहमी जागा बदलत होता. कारण होते अग्निशमन दल. तो खाली पडला तरी त्याचा जीव वाचावा म्हणून जाळी लावत होते. पोलीस, सरपंच जीव वाचावून प्रत्येकजण त्याला विनवणी करत होते. तेवढ्यात कुणालचे आई वडील तिथे पोहोचतात. हे दृश्य पाहून कुणालच्या आईच्या पायाखालची वाळू सरकते. आपला एकुलता एक मुलगा जीव देतोय, ते पण त्याला विनवण्या करू लागले. तुझे व पप्पाचे वाद आहेत तर सोडून देते मी त्यांना. हे बघ, मी तुझ्यासाठी हे मंगळसूत्र सुद्धा फेकून देते, पण तू परत ये. आईने डोळ्यात अश्रू आणून त्याला माघारी फिरण्यासाठी विनवले. तेव्हा कुणाला अत्यंत हताशपणे म्हणाला, आई, माझं कोणीच ऐकत नाही. माझ्या लाईफचे सोल्युशनच नाही. वातावरण आणखी चिघळत होते. पोलीस व सर्व जमा झालेली लोक त्याला विनवत होते. वाटत होते त्याचे मन वळत आहे, तो परत येईल. अशी आशा असतानाच गर्दीतून एक व्यक्ती पुढे येतो व डायरेक्ट कुणालकडे जाऊन त्याला ओढण्यासाठी त्याचा हात धरतो. हे होते कुणालचे वडील मुरलीधर चांदगुडे. कोणताही बाप आपल्या डोळ्यासमोर आपल्या काळजाच्या तुकड्याला असं थोडी मरू देईल, मग तो बाप कसला. पण कुणालसोबत त्यांचाही तोल गेला व दोघेही दरीत कोसळले. आणि हा धक्का सहन न झाल्यानं संगीताही या दरीत कोसळल्या आणि होत्याचं नव्हतं झालं. कौटुंबिक वाद, त्यातून 3घांचा मृत्यू, सर्व जनतेसोबत नेटकरी हळहळले. क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला हा वाद शेवटी 3 जीव घेऊनच गेला. शेवटी त्यांची घरी वाट पाहणारा शिरू नावाचा तो कुत्रा ते वापस येतील म्हणून त्यांची आणखी किती दिवस वाट पाहिल देव जाणे. पोलीस तपासानुसार कुणालचा हा आत्महत्येचा दुसरा प्रयत्न होता.
गेल्या वर्षी पण अशी सेम घटना घडली होती, पण तेव्हा त्याला वाचवले गेले होते. वाद होता, मिटवताही आला असता. कोणी म्हणतं जमिनीचा वाद होता, कोणी म्हणतं मोबाईल व खर्चाला पैसे न देणे हा वाद होता, कोणी म्हणतं कौटुंबिक वाद होता. तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.